तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या आईसारखे असलेल्या काकूवरती आरोप करताय? दादांत खोटे नाही. आता मी गप्प बसणार नाही. इतके दिवस मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या सासूबाई म्हणून खूप मान दिला, पण आता नाही. आज आता या क्षणी तुम्ही माझ्या घरातून चालत्या आणि पुन्हा कधीही या घराची पायरी चढण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका. आता माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल. आउट आउट गेट आउट गेट आउट. निघून जा तुम्ही इथनं. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. असं कसं म्हणू शकता तुम्ही जावई बापू? मी तर पुरावा पण दिला ना तुम्हाला. मिसेस सरपोतदार, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, गेट आउट. आता सिक्युरिटीला बोलवीन आणि धक्के मारून बाहेर काढायला लावीन मी. जाते मी, पण तुम्ही मला हाकलून दिल्यामुळे सत्य नाही बदलणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. चल ग. मम्मा नको ना रडू, शांत हो ना मम्मा. काकू शांत हो ग. तू का रडतेस? त्या बाईचं म्हणणं तू का सिरियसली घेतेस? आपल्याला माहिती ना कशा आहेत त्या. आजही तेच केलं त्यांनी. त्यांच्या बोलण्याला काही शेंडा बुरखा नसतो. मला कळत नाही की त्या बाई एवढं धडधडीत खोटं कशा बोलल्या. म्हणजे आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असं कसं वाटलं नाही त्यांना? एवढा आत्मविश्वास कुठून आला त्यांच्या? अजित, त्या नेहमीच खोटं बोलतात. हे आत्ताच जाऊ दे. रोहन आणि आदिराचं लग्न व्हायच्या आधी आठवतं का मी तुला एकदा सांगितलं होतं की माझी गाडी त्या दोघींना धडकली. म्हणजे त्या सुष्मिताला गाडीला काहीही स्पीड नव्हता, जेमतेम धक्का लागला होता. यावरनं त्या दोघींनी भर रस्त्यात इतका धुमाकूळ घातला, पैशाची मागणी केली, बरं त्या मुलीला काहीच झालं नव्हतं. या सगळ्या प्रकरणानंतर ती मुलगी उठली आणि शांतपणे स्वतःच्या पायावर उठून चालत निघून गेली. पण हिची आई जणू हिचा पाय फ्रॅक्चर झालाय असा सगळा खोटारडेपणा करत होती. तर त्यांचा एवढा विचार करण्याची काही गरज नाही. आपल्यासारखी लोक ना आरडाओरडायला घाबरतात, भांडण नको असतात आपल्याला. लहान मूल कसं रडायला लागलं की त्याचे आई वडील त्याला हवं ते देतात आणि गप्प करतात, तसं या बाईचं. ही बघ, ही इथे आहे. स्वानंदी, तुझ्या सासरच्यांचं ना नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. एवढा गडगंज पैसा आहे त्यांच्याकडे, एवढी श्रीमंती आहे, पण वृत्तीच्या बाबतीमध्ये एकदम गरीब गरीब गरीब. एक मिनिट, तू कुठे गेली होतीस? स्वानंदी, शांत हो. तू आता काहीच बोलू नको. तुझ्या नवऱ्याने ऑलरेडी माझं ना डोकं फिरवलंय. एक मिनिट, राजवाडेंनी काय केलंय? तू तू काय बोलतेस आई? कुठे गेलेलीस तू? आता नको ना विचारू, काही बोलू नका. तपास झाला. ओके ठीक आहे. सुष्मिता, तू आणि आई कुठे गेला होतात? अरे आम्ही आदिराची मॉमनी जे काय केलंय ना ते सांगायला गेलो होतो, पण जीजूंनी ऐकलंच नाही मम्माचं. एवढं पोटतिडकीने सांगत होते तरी माझ्यावर विश्वास नाही ठेवला त्यांनी. उलट त्या पातायंत्री काकूवर विश्वास ठेवला. सगळा मूर्खाचा बाजार. कळतच नाहीये ह्या आईंबरोबर वागायचं तरी कसं वागायचं. इम्पॉसिबल आहे ती बाई. म्हणजे त्यांच्याशी ना काही बोलणंच होऊ शकत नाही माझं. तुला काय झालं आता? माझ्या सासूबाई, त्यांच्यामुळे फ्रस्ट्रेट झाली मी. अज्जू, पिंटदारे, मी त्यांचं काय वाईट केलं मला तेच कळत नाहीये. सतत माझ्या चुका काढत असतात, काही ना काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडतच असतात. मी कशी राहणार आहे त्या घरात सांग? आदिरा, तू आधी शांत हो बघू आणि चिडू नकोस. काय पडायचं या बाईला? माझी डॉल इतकी दिवसांनी तिथे गेली आणि तरी पण ती बाई भांडली तिच्याशी. म्हणजे बघ, माझ्या मुलीला त्रास देते, भांडते तिच्याशी, तिचं जगणं नकोसं करते आणि आज इथे येऊन माझ्यावर आरोप. व्हॉट डू मीन? कसले आरोप? तुझी सासू आली होती इथे, तुझं आणि रोहनचं लग्न मोडायचे आरोप केले तिने मम्मावर. व्हॉट? पण हे कसं? एक मिनिट, हाऊ इज दॅट पॉसिबल? त्यांनीच तर डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितली होती ना. त्यांच्यामुळेच तर सगळे झालंय, त्यांनीच केलंय सगळं. मग मॉमवरती आरोप कसे? त्यांचं म्हणणं आहे की मम्माने सांगितलंय त्यांना हे सगळं करायला. आणि एवढंच नाही अधीरा, तर तुझ्याही खूप तक्रारी केल्यात त्यांनी.
त्यांच्या ना डोक्यात खरंच काहीतरी बिघाड आहे. अर्पिता, सिरियसली पिंटे आता मलाही आता असं वाटायला लागलंय ना, शी इज नॉट नॉर्मल. अजिबात नॉर्मल नाही. हे काय वागणं झालं? रोज काहीतरी नवीन असतं त्यांचं, आणि आता मम्माला टार्गेट करतायत. व्हॉट इज रॉंग विथ हर? आदिरा, काम डाऊन. मी काय सांगितलं, तू आधी तुझं डोकं शांत ठेव. कसं होणार आहे माझ्या मुलीचं? हे बा, तूच काहीतरी आता चमत्कार दाखव बाबा. माझ्यासारख्या बाईवर असले आरोप कधीच कोणी करेल असं वाटलं नव्हतं तेव्हा. मी कोणाचं कधी काही चुकूनही वाईट नाही केलंय. काय काय ऐकावं लागतंय स्वतःबद्दल. तेव्हा सोडू हो बाबा, मला घेऊन जा मला. काय सांगायचं आता? आई, तू राजवाडेंना त्या काकूंबद्दल सगळं खरं सांगितलं जाऊन? मग काय, खरं सांगायला घाबरत नाही मी. अगं पण का? अरे, माझ्यावर आरोप होत होते स्वानंदी. मी का सहन करायचं तू मला सांग. मी त्यांना तो व्हिडिओ पण दाखवून दिला. तो न्यू इयरचा व्हिडिओ होता ना, तो सगळा दाखवला तो जावई बापूंना. म्हटलं बघा बघा, याच्यामध्ये आदिराची आई आदिराचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे देते, स्पष्ट दिसतंय. आई, तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू हे का केलंस? थांब, एवढं सगळं दाखवून काही उपयोग नाही झाला, अजिबात नाही. एवढा सगळा पुरावा दाखवल्यानंतर पण ती बाई, तुमची मल्लिका, माझ्यावरच आरोप करतेय. म्हणते कशी माहिती का, म्हणे ही बाई चांगली नाही. म्हणजे कोण? मी चांगली नाही म्हणे. मी त्यांना धमकी देते, 20 त्यांच्याकडे पैसे मागते, 20 त्यांच्याकडे ते घर मागते, आणि मीच म्हणते मला जर पैसे मिळाले नाहीत ना तर तुमच्या आदिराला मी त्रास देईन, अशा धमक्या देते म्हणे. मी धमक्या असं करते? मी करते? मी पण मग आवाज उठवला. मी पण बोलले त्यांना, नाही मी असं काही करत नाहीये, हीच बाई त्या सगळ्याच्या मुळाशी आहे. मी पण बोलले, सोडणार आहे का त्यांना? पण एवढं सगळं बोलल्यानंतर पण तुझा नवरा जावई बापू मलाच उलट बोलले. आई, तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू तिथे का गेलीस? मला विचारल्याशिवाय तू त्यांना का जाऊन भेटलीस? तूच मला बोलली होतीस ना स्वानंदी, सगळं खरं खरं सांगायचं म्हणून जावई बापूंना, त्यांच्यासमोर सगळं कबूल करायचं म्हणून. अरे तुला कळत कसं नाही? मला सगळे बोल. एक मिनिट थांब, मुळात ते असं नाहीये. अरे मग कसं आहे? हे बघ स्वानंदी, तू मला बोलली होती सगळं खरं खरं बोलायचं. मी खरं खरं बोलले, सगळं बोलले खरं खरं. काय चुकलं मग माझं त्यात? मी जावई बापूंनी एवढं सगळं खरं खरं सांगितलं, नको नको ते बोलले, ते मलाच बडबडायला लागले. तू तिथे राहतेस ना म्हणून तुझ्यासाठी मी सगळा अपमान सहन केला. गप्प बस. तू तिच्यासाठी काही केलेलं नाहीयेस. अगं तुझ्या मूर्खपणामुळे तुझा अपमान झाला असेल. तुझं अक्कल नसलेलं डोकं चालवायला गेलीसच का, मी म्हणतो.